नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात जुन्या विटांचं एक मातीचं घर होतं. त्या घरात राहायची एक म्हातारी, पण मनानं अजून तरुण स्त्री, निरुआजी. वय 80च्या आसपास, पांढरे केस, डोळ्यांत अजूनही ओल आणि प्रेम. आणि तिच्या आयुष्याचा एकमेव आधार तिचा नातू लवेश, वय 25. लहानपणी आईवडील गेले, तेव्हापासून निरूनं त्याला स्वतःच्या कुशीत घेऊन वाढवलं होतं. त्याच्या प्रत्येक हसण्यात, प्रत्येक श्वासात ती जगत होती. पण काळानुसार सगळं बदललं. लवेश मोठा झाला, जगाचा राग त्याच्या मनात साचला. आयुष्याच्या ओझ्यानं तो आतून कठोर झाला. निरू अजूनही त्याच्यासाठी रोज सकाळी उठून पोळी भाजायची, देवासमोर त्याचं नाव घेऊन दिवा लावायची आणि शांतपणे म्हणायची, माझा लवेश सुखात राहो. पण लवेश आता त्या प्रेमाकडे दुर्लक्ष करायचा. त्याला वाटायचं की आजी म्हणजे ओझं, सतत उपदेश, सतत आठवणी, सतत प्रश्न. एक दिवस सकाळी तो कामावर जायच्या तयारीत होता. निरू म्हणाली, बाळा, आज बाजारातून थोडं तेल आणशील का? काल संपलं. लवेशने भुवया चढवून उत्तर दिलं. आजी, रोज काही ना काही मागणं असतंच तुझं. बाळा, मी काही स्वतःसाठी नाही म्हणत, घरासाठी म्हणते. घरासाठी नाही आजी, तुझ्या सवयींसाठी, असं म्हणत तो घराबाहेर निघून गेला. निळूचा चेहरा पांढरा शुभ्र झाला. तिच्या हातातला झारा खाली पडला आणि ती शांत बसली. संध्याकाळी तो परत आला, पण आजीने काहीच बोललं नाही. फक्त तिच्या डोळ्यांत एक शांत वेदना होती. दुसऱ्या दिवशी तिनं देवासमोर बसून प्रार्थना केली, देवा, माझ्या लवेशला शांती दे. त्या दिवशी निळू आजीने भाजी केली, पण लवेशने खाल्ली नाही. भूक नाही, असं म्हणून तो झोपायला गेला. मध्यरात्री त्याला पाणी प्यायचं होतं. तो उठला आणि पाहतो तर आजी झोपलेली नाही, देवासमोर बसून जप करत आहे. आजी, तू अजून झोपली नाहीस का? तो विचारतो. ती हसते आणि म्हणते, झोप येत नाही बाळा, मनात चिंता असते ना, तू रागात असतोस म्हणून. रागात नाही मी, फक्त थकलोय. थकवा मनाचा आहे बाळा, शरीराचा नाही. लवेश काही बोलला नाही, पण आतून त्याला अपराधी वाटलं. पुढच्या दिवशी पुन्हा घरात वाद झाला. निरूनं जुनं रेडिओ चालवलं होतं, त्यावर जुन्या गाणी लागली आणि लवेश ओरडला, हे सगळं जुनेच का ठेवतेस आजी? आता नवीन काळ आलाय. निळू शांतपणे म्हणाली, जुनं म्हणजे वाईट नसतं बाळा, त्यात आपली आठवण असते. आठवणीनं पोट भरतं का आजी? या प्रश्नानं ती गप्प बसली. त्या रात्री तिनं जेवण केलं नाही. निरू आजीनं आपली चादर घेतली आणि देवघरातच झोपली. सकाळी लवेश उठला, तिला शोधलं, पण ती शेजारच्या घरात गेली होती, शेजाऱ्याच्या आजारी मुलाला बघायला. एवढी चांगली मनाची असून सुद्धा तिच्या स्वतःच्या घरात समजूतदारपणा नव्हता, हेच तिच्या आयुष्याचं दुःख. एक दिवस निळू आजीला जरा ताप आला, पण ती काही बोलली नाही. लवेशनं पाहिलं, तिचा चेहरा फिक्कट झाला होता. आजी, डॉक्टरकडे जाऊया का? नको बाळा, 2 दिवसात बरं होईल. तू नेहमी असंच म्हणतेस, कारण मला तुझा त्रास होऊ नये असं वाटतं. या बोलण्याने लवेश थोडा नरमला. पण त्याच दिवशी गावातल्या लोकांनी त्याचं मन दुखवलं. कोणी म्हणालं, अजून लग्न नाही, अजूनही आजीच्या ओटीत बसतोस. हे ऐकून त्याला राग आला आणि तो घरी आल्यावर आजीवरच ओरडला, तुझ्यामुळे लोक माझी थट्टा करतात. मी काय केलं बाळा? तू आहेस म्हणून मी मोकळा नाही. निळूचे डोळे भरले. ती काही बोलली नाही, फक्त देवघरात बसून म्हणाली, देवा, आता मला बोलावून घे, माझ्या बाळाचं मन शांत कर. रात्री ती थोडी आजारी पडली. श्वास घ्यायला त्रास झाला. लवेश घाबरला. डॉक्टरांना बोलावलं, पण ते म्हणाले, ती खूप कमकुवत झालीये. लवेश तिच्या जवळ बसला. डोळ्यांत पाणी, हातात तिचा हात. निळू हळू आवाजात म्हणाली, लवेश, माझं काही नाही झालं बाळा, मी शांत आहे. तू राग करू नको. माझ्यासाठी नाही, तुझ्यासाठी. आजी, तू काही बोलू नको. मी चुकलो. मला माफ कर. पण तिचा श्वास मंदावला. तिच्या ओठांवर शेवटचं वाक्य आलं, देवा, माझ्या लवेशचं भलं कर. आणि ती गेली.
लवेश रडत तिच्या कुशीत डोके ठेवलं. आजी, डोळे उघड ना. पण शांतता होती. संपूर्ण घरात तिच्या जापाचा आवाज अजूनही घुमत होता. पुढच्या दिवशी गावात तिचा अंत्यसंस्कार झाला. सगळे आले, पण लवेश काहीच बोलला नाही. तो फक्त शांतपणे बसला, हातात आजीचा फोटो घेऊन. नंतर त्याने घर साफ करताना एक छोटं डबं सापडलं. त्यात त्याच्या लहानपणीचे फोटो आणि एक चिठ्ठी. माझ्या लवेशसाठी. मी नसले तरी देव नेहमी तुझ्यासोबत असेल. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मग त्याने ठरवलं, आजीचं स्वप्न पूर्ण करायचं. ती नेहमी म्हणायची, आपल्या गावात मुलांना शिकायला जागा हवी. म्हणून लवेशने आपलं घर वाचनालयात रूपांतरित केलं. बोर्ड लावला, निळू आजी स्मृती वाचनालय. रोज सकाळी तो देवघरात दिवा लावायचा आणि म्हणायचा, आजी, मी तुझं स्वप्न पूर्ण केलं. गावातले लोक आता त्याच्याकडे आदराने पाहू लागले. मुलं वाचनालयात येऊन पुस्तकं वाचायची आणि लवेश त्यांना गोष्टी सांगायचा. प्रत्येक गोष्ट या शब्दांनी सुरू होत असे. माझी आजी म्हणायची. वर्ष गेली. लवेश म्हातारा झाला, पण रोज दिवा लावायचा, आजीच्या फोटोसमोर बसायचा आणि म्हणायचा, तू गेलीस, पण तुझं प्रेम अजून माझ्या श्वासात आहे. आणि शेवटी जेव्हा तोही देवाघरी गेला, गावातल्या लोकांनी वाचनालयात एक छोटी पाटी लावली. ही जागा त्या निरू आजीच्या प्रेमातून उभी राहिली, जिनं आपल्या नातवाला माणूस बनवलं. दर सकाळी एक छोटं मूल त्या पाटीसमोर फुल ठेवतं आणि हळू आवाजात म्हणतं, आजी कधी मरत नाही, ती फक्त देवाघरी जाऊन आपल्या मनात राहते. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.